नाशिकमध्ये एक तथाकथित अंकशास्त्रज्ञावर बलात्काराचा आरोप होतो। पोलीस अटक करतात आणि काही तासातच हे प्रकरण फक्त गुन्हेगारी प्रकरण राहत नाही, ते थेट महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण करतं। मोठमोठ्या नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल होतात, महिला आयोगाच्या अध्यक्षांवरती प्रश्नचिन्ह उभं राहतं आणि आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू होते। पण हा नेमका गुन्हा आहे तरी काय? अशोक खरात कोण आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात राजकारण इतकं का तापलं आहे? या सगळ्यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र। नाशिकमधून समोर आलेलं अशोक खरात प्रकरण सुरुवातीला एक गंभीर गुन्हा म्हणून समोर आलं। एका 35 वर्षीय महिलेनं आरोप केला की तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले। हा प्रकार एकदाच नाही तर दीर्घकाळ सुरू होता असा आरोप आहे। पोलिसांनी तक्रार दाखल होताच कारवाई केली आणि 18 मार्चच्या पहाटे अशोक खरातला अटक करण्यात आली। न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे आणि तपास सुरू आहे। पण इथपर्यंत ही फक्त एक क्राईम स्टोरी होती। खरी गोष्ट इथून पुढे सुरू होते, कारण अशोक खरात हा काही साधा माणूस नव्हता। स्वतःला कॅप्टन बनवणारा, मर्चंट नेव्हीतून निवृत्त झालेला आणि नंतर अंकशास्त्र, कॉस्मॉलॉजी आणि धार्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली स्वतःचं साम्राज्य उभा करणारा असा त्याचा प्रवास आहे। त्याच्या दरबारात केवळ सामान्य लोकच नाही तर बडे राजकारणी, सेलिब्रिटी आणि उद्योजक देखील जात होते आणि इथेच या प्रकरणाला राजकीय वळण मिळतं। अटक झाल्यानंतर अचानक सोशल मीडियावर अशोक खरातचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होऊ लागले। या व्हिडिओमध्ये विविध पक्षांचे नेते, मंत्री आणि विशेषतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे दृश्य समोर आले। या सगळ्या प्रकरणात आणखी एक व्हिडिओ समोर आला आणि इथूनच वादाला अधिक धार मिळाली। एका कार्यक्रमात रुपाली चाकणकर बोलताना दिसतात। त्या म्हणतात, जन्म देणारी माझी आई गुरु आहे, वडील माझे गुरु आहेत, पण आयुष्यात नेमकं काय करायचं, आपण कोण आहोत, आपलं अस्तित्व काय आहे हे सांगणारे तुम्ही आहात। इतकंच नाही तर त्या पुढे असेही म्हणतात की आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे, माझं अस्तित्व तुमच्यामुळे आहे। आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी थेट प्रश्न उपस्थित केला, ही केवळ श्रद्धा आहे का, की यापेक्षा जास्त काही नातं होतं? इतकंच नाही तर चाकणकर यांनी खरात यांच्या पाद्यपूजेचा व्हिडिओही समोर आला आणि इथूनच वाद पेटला। प्रश्न थेट उभा राहिला, ज्या व्यक्तीवर इतके गंभीर आरोप होत आहेत त्या व्यक्तीशी इतकी जवळीक का? आणि जर ही जवळीक होती तर त्याचा परिणाम तपासावर होणार का? याच मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले। काँग्रेसपासून शिवसेना, उद्धव ठाकरे गटापर्यंत अनेक नेत्यांनी थेट चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली। कारण मुद्दा फक्त वैयक्तिक श्रद्धेचा नव्हता, तर तो एक संविधानिक पदाच्या जबाबदारीचा होता। यात आणखी एक महत्त्वाचा अँगल म्हणजे महिला नेत्यांमधील राजकीय संघर्ष। रुपाली पाटील ठोंबरे, सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया या तिन्ही महिला नेत्यांनी चाकणकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। रोज नवे व्हिडिओ, फोटो आणि आरोप समोर येऊ लागले। विशेषतः रुपाली पाटील ठोंबरे यांनी तर थेट आरोप केला की चाकणकर पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट होऊ शकतात आणि इथे राजकारण आणखी खोल होतं। कारण हा फक्त एक विरोधकांचा हल्ला नाही तर सत्ताधारी गटातील अंतर्गत स्पर्धाही यात दिसून येते। महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी असलेली स्पर्धा, ठोंबरे यांची अध्यक्षपदाची सुप्त महत्त्वाकांक्षा, राजकीय गणितं या सगळ्यांचा या प्रकरणावर परिणाम होत असल्याचं स्पष्ट दिसतंय। त्यामुळे रुपाली चाकणकर यांचे व्हिडिओ जरी व्हायरल होत असले, फोटोज येत असले, तरीसुद्धा अजून त्यांच्यावरील कुठलाच आरोप सिद्ध झालेला नाही। त्या केवळ आरोपाच्या पिंजऱ्यात आहेत, त्यामुळे इथं राजकीय बाजूही असू शकते, हे नाकारता येत नाही। यालाच धरून एक मुद्दा म्हणजे सगळ्या प्रकरणात आणखी एक मोठा वाद उभा राहिला आणि तो म्हणजे रुपाली चाकणकर फरार असल्याचा दावा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत थेट आरोप केला की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर फरार आहेत। त्यांचा फोनही स्विच ऑफ असल्याचं बोललं जाते। ही पोस्ट व्हायरल झाली आणि राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ उडाली। पण इथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा दावा अधिकृतरित्या पोलिसांनी किंवा प्रशासनाने कुठेही पुष्टी केलेली नाही। म्हणजेच हा आरोप आहे पण त्याला अधिकृत आधार नाही। मात्र राजकारणात आरोप जरी असले तरी त्याचा परिणाम मोठा होतो, कारण यामुळं जनतेमध्ये संशय निर्माण होतो आणि नेमकं काय चाललंय, काही लपवलं जातंय का? आणि याच संशयावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। राजीनाम्याची मागणी अधिक जोरात होऊ लागली। दरम्यान पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। एका पेनड्राईव्हमध्ये तब्बल 58 व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आली। या व्हिडिओचा नेमका आशय काय, त्यात कोण कोण आहेत याचा तपास सुरू आहे। पण या एका माहितीनेच प्रकरणाची गंभीरता कितीतरी पटीने वाढवली आहे। याच वेळी आणखी एक वेगळा आणि वादग्रस्त अँगल समोर आला। अजित पवार यांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या कथित जादूटोण्याच्या वस्तूंशी अशोक खरातांचा काही संबंध आहे का? काही नेत्यांनी याची चौकशी करण्याची मागणी केली। जरी याला ठोस पुरावे नसले तरी राजकारणात या मुद्द्याने वेगळाच रंग भरला। दुसरीकडे रुपाली चाकणकर यांनी स्वतःचे आरोप फेटाळले आहेत। त्यांनी स्पष्ट केलं की त्या फक्त ट्रस्टची सामाजिक कामांच्या निमित्ताने जोडल्या गेल्या होत्या आणि खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल त्यांना काहीही माहीत नव्हती। त्यांनी पोलीस तपासावर विश्वास व्यक्त केला आहे। मात्र राजकारणात परसेप्शन म्हणजे प्रतिमा खूप महत्त्वाची असते।
आणि सध्या जनतेसमोर जे चित्र उभं राहतंय त्यात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. हा प्रकार आपल्याला एक मोठा प्रश्न विचारायला भाग पाडतो. धार्मिक श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली रेषा कुठे आहे? आणि जेव्हा राजकारणी अशा व्यक्तींच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांचा समाजावर काय परिणाम होतो? तसेच महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडणाऱ्या संस्थांच्या प्रमुखांवरच जर प्रश्न उपस्थित झाले तर सामान्य महिलांनी न्याय कुणाकडून मागायचा? आणि म्हणूनच हे प्रकरण केवळ एका गुन्ह्यापुरतं मर्यादित राहत नाही, ते संपूर्ण सिस्टीम, राजकारण आणि समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभं करतं. एकंदरीत सध्या तपास सुरू आहे. आणखी पुरावे समोर येणार का? राजकीय दबाव वाढणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात सत्य नेमकं कुठं आहे? हे सगळं पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईलच. तोपर्यंत या प्रकरणाकडे फक्त एक बातमी म्हणून नाही तर एक मोठा सामाजिक आणि राजकीय इशारा म्हणून पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? खरंच रुपाली चाकणकर यांचा या प्रकरणाशी संबंध आहे का, की त्यांना अडचणीत आणलं जातं आहे? कमेंटमधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.